फायनल मॅच मध्ये आपण होतो. अंतिम मॅच मध्ये या ठिकाणी आता सारंग संघाने थोडासा बदल केलेला आहे. हर्षद आणि शुभम ही सलामीची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होती है. 3 ओव्हरची ही मैच पहला दौर का जो मुकाबला यहाँ पे होने वाला है. टॉस जीत कर यहाँ पे पहले न्योता दिया बल्लेबाजी करने के लिए सारंग टीम के लिए. सारंग टीम के प्रारंभिक बल्लेबाज इस समय मैदान के अंदर मनीष और उनके साथ होंगे शुभम पवार. जो शुभम पवार ने पहले मुकाबले में काफ़ी अच्छी बल्लेबाजी की थी. 16 गेंदे में 33 रन की नॉट आउट विनिंग थी और गेंदबाजी करते समय भी काफ़ी अच्छी गेंदबाजी की थी. लेकिन मनीष मेहतर जो गेंदबाज थे वो काफ़ी प्रभावशाली रही है और उनको काफ़ी अच्छी गेंदबाजी करते हुए उनको मैन ऑफ द मैच से नवाजा था. लेकिन इस मुकाबले में जो टीम जीतेगी ये टॉप में जाएगी. वो कौन सी टीम होगी? 3 ओवर का जो मुकाबला, 18 गेंदों का जो मुकाबला है, इसमें पहले टॉस जीता है नयन स्मृति गावदेव टेमरी टीम ने, टीम के कप्तान ने, और फील्डिंग करने का जो निर्णय लिया है. ताली की बूंद बजती जा रही है सारंग टीम के खेमे से. यहाँ पे मुकाबला यहाँ पे चालू होने रहा है. अब कर यहाँ पे हम पर हमारी तरफ इशारा करते समय पहली गेंदबाज से लेकर आए गेंदबाज टीम के कप्तान इस समय राज लक्ष्मण टोमरे अपनी स्पेल की पहली गेंद लेकर शुरुआत करेंगे और स्ट्राइकर पर बल्लेबाज होंगे इस समय मनीष मेहतर. पहली गेंद के ऊपर यहाँ पे देखा जाएगा तो यहाँ पे पहला विकेट मिला है गेंदबाज राज टोमरे का और पहला विकेट का पतन हो चुका है सारंग टीम का. आ चुके हैं और साइकिल पर बल्लेबाज होंगे इस समय संकेत. राज टोमरे कंट्रोलियन की तरफ से गेंदबाजी करते यहाँ पे नर्सा स्टाइल से स्ट्रोक सजाया, लेकिन गेंद या तो शायद प्रयास अच्छा था, लेकिन यहाँ पे प्रयास करते हुए गेंद जा रही है सीमा रेशे के बाहर 4 रन के लिए और ये 4 रन. पर विकेट आया था दूसरी गेंद के ऊपर 4 रन आए. 4 के साथ टीम का खाता खोला है सारंग टीम का 4 रन. एक अच्छा क्रिकेट दोनों टीम के तरफ से देखने को मिला. राज टोमरे काफी एक्सपीरियंस जो खिलाड़ी है, काफी अच्छा परफॉर्मेंस दे रहे अपने टीम के लिए. एक ऑलराउंडर खिलाड़ी से जाना जाता है, लेकिन अच्छी गेंद थी. लेकिन यहाँ पे देखा था स्टंप पर गेंद डाली, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं. इसी के साथ ही डॉट गन की समाप्ति. स्कोर वही रुका है 1 विकेट के बाद 4 रन. अच्छा खेल दोनों टीम का आपको देखने को मिल रहा है. राज दूर वाले छोर से, लेकिन इस गेंद के ऊपर अभी काफी अच्छा स्ट्रोक, लेकिन फील्डर प्रयास कर रहा है. 1 रन तो आसानी के साथ पूरा कर दूसरे के लिए कोशिश है और आसानी के साथ ये 2 रन दोनों बल्लेबाज ने पूरा किया है और ये 2 रन के साथ तो नीचे स्कोर आ चुका है. स्कोर पर 6 रन. 1 विकेट मैदान से बाहर आ चुका है मनीष और उसके बाद संकेत अच्छी बल्लेबाजी कर रहे अपने टीम के लिए. यहाँ पे अब तक देखा जाएगा उनके ऊपर कोई प्रेशर नहीं है और ये अच्छी गेंद थी, लेकिन गेंद हवा में शायद फील्डर गेंद के ऊपर पहुंच नहीं पाए. शायद यहाँ पे कॉलिंग होना चाहिए था निखिल अजय अजिंक्य. अगर यहाँ पे कॉलिंग होता तो निश्चित रूप से ये कैच हो सकती है, लेकिन यहाँ पे किस्मत ने अच्छा संकेत का साथ दिया. कैच तो यहाँ पे जमीन पर आ चुकी है और इसके साथ रोका नहीं है. 7 रन पर आ चुका है टोटल. अच्छी शुरुआत है
दोनों टीम प्रयास कर रहे हैं। जो मुकाबला इस मुकाबले में जीतेगी टीम वो डायरेक्ट फाइनल में जाएगी, एक ट्रॉफी उनको लेने का मौका मिलेगा। लेकिन कोई कौन सी टीम होगी, या टेम्बरी होगी या सारंग होगी। और ये अच्छी गेंद थी और गेंद हवा में फील्डर गेंद के नीचे, और यहाँ पे एक अच्छा कैच लिपकते हुए नवजोत पाठारे, और ये दूसरा विकेट का पतन। तो पहली ओवर की समाप्ति हो चुकी है राज तोमरे की। पहली ओवर में काफी अच्छी गेंदबाजी की, 7 रन और 2 विकेट के साथ उनको शुरुआत की थी। और गेंदबाज की तरफ से देखा जाएगा तो आराम ढाबा की तरफ से, हवा की एंड की तरफ से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज इस समय जय घरत आएंगे दूसरी ओवर के लिए। 3 ओवरों का जो मुकाबला है, शाम तो ढल चुकी है, सूर्यास्त पर जा रहे हैं। लेकिन ये पहले सत्र में अगर यहाँ पे सारंग टीम अच्छी रन स्कोर बनाती है तो निश्चित रूप से एक बड़ा टारगेट होगा। लेकिन इस समय देखा जाएगा तो पहले ओवर में शुरुआत अच्छी हो चुकी है टेम्बरी टीम की। जय चला पण मॅच चालू करा, जास्त वेळ घेऊ नका, कारण का याच्या पुढच्या अजून विनिंग एक खेळायची आहे, सूर्यास्ताकडे झालेला आणि त्याच्यानंतर तुम्हालाच फलंदाजी करायची। त्याचा परिणाम निखिल शेठ तुम्हाला झाला नाही पाहिजे। मॅच लवकरात लवकर आपण चालू करा। तो जय घरत दूसरी ओवर की शुरुआत करेंगे अपने स्पेल की पहली, और टीम की तरफ से दूसरी ओवर लेके आए गेंदबाज जय घरत। जय घरत भी काफ़ी अच्छी गेंदबाजी की पहले मुकाबले में, लेकिन इस समय स्ट्राइक पर बल्लेबाज है जो संकेत। ये अच्छी गेंद थी ब्लॉकर पर, लेकिन आप स्टंप कर काफी बाहर, अंपायर का इशारा वाइड का करते हुए एक का 3 रन मिला। 1 रन के साथ 8 रन आ चुका है टोटल। अनिकेत दलवी इस समय लाइव मैच देख रहे हैं, उनके तरफ से भी टेम्बरी टीम को शुभकामना आ चुकी है, और ये मैच के लिए भी उनकी शुभकामनाएं। अनिकेत दलवी अपना भी मैं यहाँ पे स्वागत करना चाहता हूँ। 8 रन बन चुके हैं, और ये अच्छी गेंद थी, लोअर फुल टच की थी, लेकिन यहाँ पे भास्कर पाटिल खराब फील्डिंग करते समय यहाँ पे गेंद जा रही है धीरे धीरे से बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन के लिए सन्मान्य आमचे किशोरदादा देवघरे, भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष सन्मान्य किशोरदादा देवघरे यांचे या ठिकाणी शुभ आगमन होते। त्याला विनंती की साहेबांना की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठात यावं। या उमेश स्फूर्ती ट्रॉफीमध्ये किशोरदादा आपल्या मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत। त्यांचं आत्ताच या ठिकाणी व्यासपीठात शुभ आगमन झालंय। भारतीय जनता पार्टी आपण पाहतोय सन्मान्य किशोरजी देवघरे यांचं या ठिकाणी शुभ आगमन, त्यांचे सरसे स्वागत। गेंदबाज दूर वाले छोर से राइट आर्म ऑर्थोकट से गेंदबाज करेंगे गेंदबाज जय घरत। अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, लेकिन यहाँ पे अच्छी फील्डिंग होती तो 4 रन रोक सकते थे भास्कर पाटिल। अच्छी गेंद थी, ऑफ स्टंप पर थी, लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं है। अमित पवार की जिस सोच थी जो अपना विकेट पीछे रखा, उनकी रणनीति अब तक समझ नहीं आई है, लेकिन अमित को अभी तक बल्लेबाजी करने का मौका नहीं मिला है। लेकिन देखा जाएगा तो टोटल टीम का स्कोर 2 विकेट जाने के बाद 12 रन। दूसरी ओवर इस समय प्रोग्रेस पर है जय घरत की, अच्छी गेंदबाजी कर अपने टीम के लिए। 2 गेंदें अब तक डाल चुके जय घरत। एक अच्छी गेंद थी, स्लोअर की गेंद थी, चेंज ऑफ पेस किया था गेंद के ऊपर, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, इसी के साथ ही डॉट बॉल की समाप्ति। स्कोर वही रुका है, धीमी गति से स्कोर है। इस समय 12 रन बन चुके हैं, 2 विकेट जाने के बाद 12 रन, एक अच्छी शुरुआत जय घरत। देखा जाए तो यंग टैलेंट है, वो अपने टीम के लिए अच्छा प्रयास, अच्छी गेंदबाजी कर रहा है। जो पहली गेंद के ऊपर पहली ओवर में जो राज तोमरे ने गेंदबाजी की थी, उस तरह की गेंदबाजी वो अपनी टीम के लिए कर रही है कि अच्छा स्ट्रोक था, लेकिन यहाँ पे अच्छी फील्डिंग, बहुत ही अच्छी, काबिल तारीफ
मैं तारीफ करना चाहूँगा इस फील्डर की और इस गेंद के ऊपर मैदानाच्या याच्या पॅवेलमध्ये आता सट होऊनच राहा बॅट्समन, कारण का जास्त बेल घेऊ नका. नंतर दुसऱ्या विनिंगमध्ये टेंभुरी संघाला या ठिकाणी बॅटिंग करायचे, नंतर तुम्हाला ही फिल्डिंग करायची. त्याचा परिणाम आपल्या या मॅचवरती कुठला झाला नाही पाहिजे. कारण लक्षात आपण पाहिलं असं तो प्रकाश आहे, सूर्यप्रकाशामध्येच ही मॅच संपली पाहिजे. याचं भान, याचं सगळा विचार आपण दोन्ही टीमने केला पाहिजे. आणि ही डेची स्पर्धा आहे, तिला नाईटचं स्वरूप लागलं नाही पाहिजे. आपण डे नाईट स्पर्धा ठेवतो, तिला डेचं स्वरूप लागतो. अशा बऱ्याच स्पर्धा आपण पाहिलेल्या आहेत. इथे मात्र लोड फुटता चेंडू, जय घरत यांचा मात्र चेंडू जातो लॉंगॉनच्या दिशेने. एक धाव धावून पूर्ण केले, दुसऱ्या धावेसाठी कुठला प्रयत्न केला जात नहीं है. और सिंगल से संतोष बल्लेबाज और 1 रन के साथ में टोटल आ चुका है 3 विकेट के पश्चात 17 रन. 17 का खतरा यहाँ पे आ चुका है. शाम तो डलती जा रही है, विकेट के ऊपर थोड़ा माउशर है, इसके कारण भी हो सकता है बैट पे बल्ले पे गेंद आती नहीं है. एक अच्छी गेंदबाजी हो रही है सब टेंभुरी टीम की तरफ से, जय घर की तरफ से. 14 रन. और ये अच्छी गेंद थी, लोअर फुलटॉस की गेंद थी, लेकिन यहाँ पे 1 ही रन मिला बल्लेबाज को और 1 ही रन पर संतोष करना होगा बल्लेबाज को. और सिंगल के मदद से 18 रन, टोटल 18 धावा. फरमाईश आलेल्या आता अजिंक्य बोर्ड तिथून फरमाईश आलेली का पॅडी सर तुम्ही मराठीमध्ये समर्थन करा. म्हणजे पहिले 2 षटकं इथे समाप्त झालेले आहेत आणि 2 षटकामध्ये 18 धावा इथे लागल्या धावफलकावरती. आता शेवटच्या षटकामध्ये आपण चला भास्कर निखिल, आपण जास्त वेळ घेऊ नका. शॉर्टकटमध्ये आपण टीम मीटिंग घ्या, तरी आपण स्पीडअप करा, स्पीडअप. नंतर तुम्हाला ते बॅटिंग करायचे आहे. 2 षटकं संपली, 2 षटकामध्ये त्याचेच धावा आलेले आहेत. त्या 18 विकेट इथे गमावलेले आहेत सारंग संघाने. 2 विकेट इथे बाद झालेले आहेत. 18 आहे ना, 16 झाल्या. तुमचं कॅल्क्युलेशन 16 झालेत का? 16 नक्कीच आपण 16 झालेत. 16 नवजोत पाटील या ठिकाणी अजिंक्य बोर्ड इथे स्क्रीनवरती आहेत, ऑन स्क्रीन. आणि इथे 16 धावा लागले धावफलकावरती. दिनेश तोंबरे आलेले आहेत शेवटच्या षटकासाठी. अमित पवार ऑनस्ट्राईक असतील, आता अमित पवार यांना आता मात्र मागच्या पहिल्या मॅचची विनिंग आठवायला लागेल. ज्या पहिल्या मॅचमध्ये जी फलंदाजी केली त्या फलंदाजी आता त्यांना आठवण करावी लागेल, कारण का 3 ओव्हरची ही मॅच आहे. एक मोठा टार्गेट तुम्हाला इथे सेट करावं लागेल. दिनेश तोंबरे गोलंदाजीसाठी आले शेवटच्या षटकासाठी. चला दिनेश, आपण मॅच चालू करा. ऑनस्ट्राईक असतील अमित पवार. एक वैयक्तिक धावसंख्या होती. अमित पवार फलंदाजी करत असता हा चेंडू उजव्या सीच्या खूपच बाहेरून जाणार चेंडू, पंचाचा वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त 1 धाव या ठिकाणी मिळाली आहे. या चेंडूवरती 17 धावा इथे धावफलकावरती. 3 फलंदाज बाद झालेत त्याचे आणि 17 धावा इथे धावफलकावरती. इथे मात्र चांगलासा फटका पाहूया. राज तोबरे तिथे आलेले आहेत. 1 धाव धावून पूर्ण केले, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जातो आणि दुसरी ही धाव इथे सहजरित्या पूर्ण झाले. चांगली रनिंग बिकिंग, तो विकेट चांगला तालमेल दोन्ही फलंदाजामध्ये इथे पाहिलेला आहे. 19 धावा इथे लागले ते धावफलकावरती. हलवा का होईना आता धावसंख्येने आकार घेतलेला आहे. इथे चांगल्या धावा आता होत आहेत. इथे आपण दिनेश याला गोलंदाजीच्या मार्कवरती पाहतोय. जर्सी क्रमांक 33 हार्दिक पांड्या, ज्याचे आपण पाहिल्याचं फॅन आहेत ते, आणि ते आता गोलंदाजीसाठी आले आहेत. इथे मात्र उजव्या असते बाहेर चेंडू. पुन्हा एकदा या ठिकाणी पंचाचा वाईट बॉलचा इशारा आला आहे. हा चेंडू अतिरिक्त एक्स्ट्रा टाकावा लागेल. इथे मात्र एक एक्स्ट्राची धाव मिळाली. 20 धावा इथे लागले धावफलकावरती. पहिल्या 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली. मात्र दिनेश तोंबरे हा थोडासा सुमार दर्जाची आता गोलंदाजी करतोय आणि त्याचा परिणाम आता धावसंख्येवरती होताना दिसलेला आहे. 20 धावा इथे लागल्या धावफलक. मात्र हा चेंडू चांगला आहे. अमित पवार इथे पाहत राहिले, पर्याय नव्हता त्याच्याकडं.
आणि इथे मात्र आले डॉट बॉल. धाव संकेत कुठलाच बदल नाहीये. अमित पवार इथे मला तर असं वाटतं चौथ्या क्रमांकावरती आलेले बॅटिंगसाठी. ते नेहमीच सलामीसाठी येत असतात. इथे मात्र लॉल पुट्टाचा चेंडू ऑन साईडमध्ये चेंडू जातोय. एक धाव तिथे धावून पूर्ण केले. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झालेला आहे आणि इथे 2 धावा कंप्लीट झालेले आहेत. जयच्या मागे मात्र तो चेंडू आहे ना त्यांनी आता पाठपुरावा केलेला आहे आणि त्यांच्या दिशेने जास्त जयच्या दिशेने चेंडू जातात आणि इथे चांगलं क्षेत्ररक्षण त्यांचं झालेलं आहे. 22 धावा इथे लागले त्या धावफलकावरती. 3 बाद 22. कंट्रोल विलेज एंडच्या बाजूने आता गोलंदाज दिनेश गोलंदाजी करतोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. आणखीन एक वाईट, तिसरा वाईट या ओव्हर्स मधला आलेला आहे दिनेश यांच्या. 23 धावा धावफलकावरती. 23 धावा इथे लागले धावफलकावरती. दिनेश वारंवार स्वर गोलंदाजी करतो ना अशी स्वर गोलंदाजी झाली तर नक्कीच त्याचा परिणाम धावसंख्येवरती होईल आणि नंतर फलंदाजी करताना या ठिकाणी प्रयत्न इथं संघर्ष करावा लागेल. ती नयन स्फूर्ती गावदेव टेंभरी संघाला. इथे चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव इथे पूर्ण झाली. आम्ही त्यांचा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र कॉलिंग इथे कुठेतरी चुकीचं झाली आहे. इथे मात्र डीजे मास्टर आता बराच वेळ शांत होते. लागले धावफलकावरती. हा चांगला असा चेंडू ऑन साइड मध्ये चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केले मात्र चांगला जयंत पुन्हा एकदा चांगला क्षेत्ररक्षण आणि इथे आणखीन एक रनआउटची विकेट. पाच झाले. 25 धावा लागले धावफलकावरती. डीजे मास्टर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये सुद्धा लक्ष द्या. नुसता गाण्यांच्याकडे लक्ष नको. मैदानाच्या आतमध्ये काय सुरू आहे तेही तुमचं लक्ष असायला हवं. ऑन साईडमध्ये चेंडू जातोय. जय यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धाबेचा इथं प्रयत्न करत असताना फलंदाज रनआउटच्या स्वरूपाने ते बाद झाले. 6वा साहेबांना विनंती आहे की आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. तालुका उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी सन्मानचे किशोरदादा देवघरे यांचा सन्मान या व्यासपीठात आमचे आनंदजी पैठणे असतील आणि कल्पेश दादा आपणास विनंती असेल की त्यांचा सन्मान इथे आपण आपल्या शुभ हस्ते करावा. आणि साहेबांना विनंती आहे की या किशोरदादा की आमच्या या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. मायेचे उद्धार शाल प्रेमाचा प्रति पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचे ऑटोमॅटिक सन्मान चिन्ह जरा पुढे घ्या. सन्मान चिन्ह देऊन किशोरदादा ते आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. तर या सन्मानाचा दादा आपण स्वीकार करावा. अतिथी देवो भव जी आपली भारतीय संस्कृती आहे
या संस्कृतीचं जतन करत असताना इथे मान्यवरांचा सन्मान इथे व्यासपीठावर केला जातोय. पहिलं सत्र इथं समाप्त झालं. पहिल्या सत्रामध्ये टोटल धावा 26 आलेले आहेत आणि विजयासाठी गरज आहे ती येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 27 धावसंख्येची. मात्र या धावा कशा होतील, या धावांचा कसा पाठलाग केला जाईल आणि गोलंदाजी कशी होईल प्रत्यक्षात धावतोवर ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर असतील अजिंक्य बोर्ड तत्पुरी डीजे. या ठिकाणी आपण पाहतोय जय हनुमान क्रिकेट संघ इसांबे आयोजित कैलासवासी उमेश देवगरे स्मृती चषक 2025 हे दिमागदार देखणं आयोजन आणि खूप चांगलं नियोजन स्टार टेनिस क्रिकेट च्या या वाहिनीवरून युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक घर बसले या स्पर्धेला एन्जॉय करतात त्या सर्व गोडगोणी प्रेक्षकांचं करूया आमच्या कॉमबॉक्सच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. ही स्पर्धा पहिल्या दिवसामध्ये आपण पाहतोय अगदी शिगेला पोहोचली आहे. अगदी या स्पर्धेचा गाजावाजा होत असताना आपण पाहिलं शेवटपर्यंत अटीतटीच्या लढती आपण या मैदानावरती पाहिल्यात. जरी लॉस्ट आजच्या दिवसातली याच विभागातील सगळे ग्रामीण संघ होते, प्रत्येक गावातील बीबी संघ या मैदानाच्या आतमध्ये खेळत होते, परंतु तरी देखील खेळ अटीतटीचा राहिला. परंतु या मॅचमध्ये येणारे 18 बॉल आणि विजयासाठी गरज आहे. टार्गेट सेट केलं 27 या धावसंख्येचं. सलामीची जोडी बंटी क्षीरसागर ऑन स्ट्राईक वरती आहे. नॉन स्ट्रायकर एंड वरती निखिल पाटील. बॉलिंग ट्रॅक वरती येतोय अमित पवारचं भव्य स्वागत केलं. पहिल्याच बॉलवरती बॅकहँड एरिया शोधली आणि रिकाम्या जागेमध्ये मारलेला बंटी क्षीरसागरच्या बॅटमधून येतोय हा दर्जेदार खणखणीत चौकार. पहिल्या मॅच पासून आक्रमकता त्याने दाखवली आहे. पहिल्या बॉल पासून त्याने चौकाराला सुरुवात केली. वीरेंद्र सेहवाग स्टाईलनं त्यानं मॅचला ओपन केलं आणि आज टेंबरी टीम साठी आहे ना तो तारणहर्ता ठरलाय. बॉल तयार अमित आणि हा लो फुलटॉल वसूल बॉल जाईल डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. 6 धाब्यांसाठी बिग 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 हिट षटकार. येतो आणि षटकाराच्या मदतीनं समीकरण बदलेल. 10 फलकावरती धावा आहेत त्या 10 धावा. दमदार सुरुवात. आम्ही सुरुवातीलाच या पहिल्या मॅच पासून उल्लेख करतो की बंटी क्षीरसागर जुना बंटी आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि त्याच्या बॅटमधून येतात हे षटकार चौकार. आता षटकार हॅट्रिक होणार नाही तरी देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी. रोशन गावंडे त्यांच्याकडून 2 6ला 1000 रुपये लावायला पाहिजेत कारण की आता 17 धावसंख्येची गरज आहे. 3 मोठे पटके येतील की नाही ही पुढची बाब राहिली, परंतु तरी देखील आपण रोशन गावंडे यांचं देखील करूया मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. झेल ड्रॉप केलं. बॉल तयार. रोशन गावंडे यांचं देखील करूया मनपूर्वक स्वागत. हा चेंडू या ठिकाणी डॉट धाव फलक स्थिरावेल. या अगोदर झेल जरी ड्रॉप झालं असलं आणि या ठिकाणी आपण पाहतोय की डॉट बॉल येईल. धाव फलक स्थिरावेल तर एकूणच 10 या धावसंख्येवरती पहिले 2 दमदार फटके घेतले फलंदाज बंटी क्षीरसागरनं, परंतु तदनंतर अमित त्याची गुणवत्ता या ठिकाणी स्पष्ट करतोय. स्लोअर डिलिव्हरी चेंज ऑफ पेस कशाला करतोय हे मनीषने त्या ठिकाणी उल्लेख केलं. गरज होती का या चेंडूची तू फेकी केली, परंतु त्याच्यावरती उत्तर दिलंय बंटी क्षीरसागर आणि त्याच्या बॅटमधून हा पॅडल स्वीपचा फटका. 4 धाब्यांसाठी चौकार. चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 14 या धावसंख्येवरती. 27चा करायचा होता पाठलाग. 13 धावसंख्येची अजूनही विजयासाठी गरज, परंतु यावेळेस फटका फसला हवेमध्ये. झेलला केलाय कॅरी आणि महत्वाची विकेट. फलंदाज बंटी या चेंडूवरती होईल बाद.
2 चेंडू खराब, पुन्हा एकदा गुड कमबॅक त्यानं 2 चेंडूवरती केलं होतं. 2 चेंडू त्याने बॅक टू बॅक डॉट टाकले होते. त्यानंतर आला चौकार आणि पुन्हा एकदा त्याने विकेट या ठिकाणी प्राप्त केली आहे. 12 चेंडूने आता 13 धावसंख्येची गरज. बरेचसे असे विक्रम घडलेत. वरोसे टीमनं 6 चेंडूमध्ये 7 धावा करू दिल्या नव्हत्या कलोते टीमला. त्याच वरोसे टीमला 12 बॉलमध्ये 11 धावा करू दिल्या नव्हत्या इसांबे टीमनं. हे इतिहास आहे क्रिकेटमध्ये. आम्ही ज्या वेळी समालोचना असतो त्यावेळी हे बरेचसे सामने आम्ही जवळून पाहिलेत. माथेरानसारख्या बलाढ्य टीमला वडगाव टीमनं 24 चेंडूमध्ये 21 धावा करू दिल्या नव्हत्या. म्हणजे क्रिकेटमध्ये कधी काय घडेल ना, कधी काय बिघडेल. वडवल सारख्या चांगल्या टीमला तलेगाववाडी टीमनं 24 चेंडूमध्ये 17 धावा करू दिल्या नव्हत्या. हे क्रिकेटचा इतिहास आहे. म्हणजे क्रिकेटमध्ये कधी काय घडेल ना हे सांगणं कठीण. आता 12 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 13 धावांची. या सांगण्यामागचं कारण एकच की जरी टेंबरी टीमला असं वाटत असलं ना की हा सामना अगदी सोपा आहे, रन बॉल ही मॅच आहे, तरी देखील या मॅच मध्ये कधीही काही घडलेल आणि कधी काय बिघडेल हे सांगणं कठीण. बोला तयार हर्षद. गोलंदाजीच्या जोरावरती सारंग टीमने 2 सामने जिंकलेत, परंतु निखिल पाटील हुशार आहे. त्यांनी बरेचसे उन्हाळ पावसाळ्या क्रिकेटमध्ये पाहिलेत. त्याला माहिती आहे की या एंडनं चेंडू सीमारेषा पलीकडे जाणं कठीण. लिहिले आपण जर अलोंग द कार्पेटचे पटके मारले, जमिनी लगतचे जर पटके मारले तर सिंगलला डबल मध्ये रूपांतरित करू आणि या धावसंख्येचा पाठलाग करणं. जसं अजिंक्य बोर्ड सांगतायत ना की क्रिकेटमध्ये अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे, त्याचं सपशेल शब्द आपण या ठिकाणी फेल पाडू शकतो. आणि या 2 धाबेच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोचेल ते 16 या धावसंख्येवरती. शेवटच्या आता 11 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. तुमचे प्रयत्न जर चांगले असतील ना तर नक्कीच या मॅच मध्ये गुड कमबॅक तुम्हाला करून देतील. परंतु जर या ठिकाणी निखिलची जर माइंडसेट या ठिकाणी ज्या पद्धतीने त्याचा चालू आहे ना, ते पद्धत त्याची शेवटपर्यंत टिकून राहिली ती हा सामना सोपा होईल तो टेंबरी टीमला, जो कुठेच अवघड नाहीये. पुन्हा एकदा चांगला फटका ऑन साईड मध्ये 1 धाव त्या ठिकाणी कम्प्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीनं समीकरण आता बदलेल. शेवटचे 10 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. 17 धाबा 10 पलकावरती 27 धावसंख्येचा करायचा होता पाठलाग. पहिल्या दिवसामध्ये असं वाटतं ना की मेगा फायनल चालू आहे की काय. म्हणजे साहिल माबदी आणि संपूर्ण मी तर म्हणेन जी तुमची कमिटी आहे ना, ज्या कमिटीने ही स्पर्धा आयोजित केली आहे त्यांची खऱ्या अर्थानं आपण त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. पहिल्या दिवशी असं वाटतंय मेगा फायनल चालू आहे की काय. आणि यावेळेस यावेळेस वाईडिश लॉंग ऑफ वरती आणि फलंदाज राज ठोंबरे या चेंडूवरती होईल बाद. निखिल बाबर युवा पिढीला खऱ्या अर्थाने हेच समजत नाही. एक जिगरबाज युवा खेळाडू राज ऑन स्ट्राईक वरती आला होता, त्यावेळी त्याला काय करायचं होतं. या अगोदरच्या 2 चेंडूवरती जे समजदारीचं क्रिकेट दाखवलं ना निखिल पाटीलनं, तेच मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं होतं. मोठ्या पटक्याची कोणती गरज या ठिकाणी भासत नव्हतं टेंबरी टीमला. परंतु आज सामना कमी चेंडूमध्ये आपण जिंकावा अशी अपेक्षा होती राजची आणि तिथे त्याचे मित्र म्हणून प्रयत्न सपशेल फेल ठरलंय आणि या ठिकाणी तिथून त्याला परतीचा प्रवास करावा लागतो. शेवटच्या आता 9 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. एक निर्धाव चेंडू या मॅच मध्ये कमबॅक करून देईल ते सारंग टीमला. नवज्योत ऑन स्ट्राईक वरती चांगला फटका दिशा दिली. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील त्या ठिकाणी कंप्लीट केले जात आहेत. तिसऱ्या धावेला प्रयत्न आणि 3 धावा या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धावेच्या मदतीनं जे धाबान आणि चेंडूंमध्ये 1 धावेनं वाढलं होतं ना अंतर, ते अंतर आता कपात केलं. शेवटचे 8 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. आता निखिल बाबर सर आपण पाहिलं ना की या अगोदर आपण पाहिलं चेंडूंहून 2 धावा जास्त होत्या, त्या धावसंख्येचा पाठलाग करणं असं वाटत होतं की अवघड होईल. परंतु आता चेंडूंहून 1 धाव कमी झाली आहे, म्हणजे या मॅच मध्ये 1 चेंडू तुम्हाला एक्स्ट्रा आहे. शेवटच्या आता 8 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. मॅच मध्ये मजा आहे. शेवटपर्यंत ही मॅच अटीतटीची पाहायला मिळेल. हर्षद मेहतरचे कौतुक करू तितके कमी आहेत, परंतु हा दिमागाचा फटका बॅटकट पंच सांगतायत अपील जरूर केली होती
आणि बॅटच्या सहाय्याने मिळालेला हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं समीकरण बदलेल. शेवटचे 7 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 3 धाबसंख्येची. हा क्रिकेट हा दिमागाचा उपयोग करून खेळला जाणारा हा खेळ आहे. भल्या भल्याना नख चाकण्यास भाग पाडणारा हा क्रिकेटचा खेळ. शांत माइंडनं या मॅच मध्ये बॅटिंग करतोय निखिल पाटील. निखिल पाटील षटकार चौकार मारू शकत नाही अशी बाब नाही, परंतु शांत दिमागानं या मॅच मध्ये तो चांगली बॅटिंग करतोय. 7 चेंडू आणि आता 3 धाबसंख्येची गरज. बॅक टू द बॉलर, ढकलला 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. नयन स्मृती गावदेव टेंबरी संघ या मॅच मध्ये विजय संपादित करतोय की काय असं वाटलं होतं, परंतु आता शेवटचे 6 बॉल आणि 1 धाबसंख्येची गरज आहे. 6 चेंडू मध्ये 1 धाबसंख्येची गरज. आपण कित्येक वेळा पाहिलं, या अगोदर देखील मयूर पिसेकर मुख्य व्यासपीठावरती आले होते. जगन्नाथ स्मृती ट्रॉफी, बदलापूरकरांची मानाची सन्मानाची ट्रॉफी मध्ये नीतू मालीना जाई टीमच्या अगेन्स्ट 6 चेंडू मध्ये 1 धाबेचं संरक्षण त्याने केलं होतं. अजय पाटील बेलवलीचा, ज्यांना आरपीएल मध्ये मोठ्या लीग मध्ये लीग स्टेजच्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं 6 चेंडू मध्ये 1 धाव वाचवली होती. या मॅच मध्ये देखील ते चित्र पाहायला मिळेल का? शेवटचे 6 बॉल आणि 1 धाबसंख्येची गरज आहे. हा टेंबरी संघ या स्पर्धेमध्ये खेळत नव्हता काही कारणास्तवी, परंतु निखिल पाटील यांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवला आणि पुन्हा एकदा हा संघ या ठिकाणी त्यांनी उतरवला. राज बोलतायत की आम्हाला खेळायचंच होतं आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय की या ठिकाणी तो संघ पुन्हा एकदा उतरवला. निखिल पाटील यांनी सर्व काही दिलंय. आपण निखिल बाबर जर पाहिलं ना तर निखिल पाटील यांनी सर्व काही दिलंय, तन मन धन अशी सर्वतोपरी मदत गावदेव टेंबरी टीमला त्यांनी दिलेली आहे. आणि त्यांचे छोटे बंधू अखिल पाटील आमचे मित्र ते देखील या ठिकाणी येतात, त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत. 6 चेंडू मध्ये आता 1 धाबसंख्येची गरज आहे. येणारे 5 चेंडू आणि 1 धाबसंख्येची गरज. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल आणि कधी काय बिघडेल ना हे सांगणं कठीण आहे. 5 चेंडू आणि 1 धाबसंख्येची गरज. हे क्रिकेट आपण पाहतोय. क्रिकेट वेळे प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतायत. त्या मायबाप प्रेक्षकांचं देखील आपण करूया मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 5 बॉल आणि आता 1 धाबसंख्येची गरज. 4 चेंडू आणि आता 1 धाबसंख्येची गरज. 6 चेंडू मध्ये 1 धाव वाचवली होती नीतू मालीनं कडाव टीमच्या आणि 6 चेंडू मध्ये 1 धाव वाचवली होती अजय पाटील बेलवलीचा जो गोलंदाज आहे त्याने आरपीएल मध्ये. मग 6 चेंडू मध्ये 1 धाव का वाचू शकत नाही? स्वर्गीय उमेश स्मृती चषक 2025 मध्ये सारंग संघ. मॅच मध्ये काही घडू शकेल. आता भास्कर पाटील हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. एक लेजंड प्लेअर ते या संघाचे आणि आज सामना आहे ना ते या चेंडूवरती देखील फिनिश करू शकतील आणि आता ही मॅच अगदी शेवटपर्यंत चांगली पाहायला मिळेल. कारण की भास्कर पाटील क्रिकेटपासून थोडेसे वंचित आहेत. अलीकडचे 1-2 वर्ष फारसे त्यांना क्रिकेट खेळताना आम्ही पाहत नाही. फिल्डिंग करताना त्यांना चिखल ठिकाणी पाहिलं, परंतु बॅटिंग करताना फार कमी प्रमाणात पाहिलं. 4 बॉलमध्ये आता 1 धाबसंख्येची गरज. मनीष मेहतर एक अनुभवी खेळाडू. जर अजून 4-5 धावा असते तर मॅच मध्ये मजा आली असती. अटॅकिंग क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवलंय. आणि लेग बाय स्वरूपात सिंगल मिळेल आणि हा सामना या ठिकाणी जिंकला आहे. सामना या ठिकाणी जिंकलाय. नयन स्मृती गावदेव टेंबरी टीम सुपर 4 मध्ये या ठिकाणी प्रवेश करते. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जाईल उद्या निखिल पाटील, नवज्योत पाटारे आणि राज. तुम्हाला एक सूचना आहे, उद्या 4 वाजता तुम्हाला इथं मॅच खेळायला यायचंय.